उपराष्ट्रपती निवडी संदर्भात 3 सदस्यीय समितीची नियुक्ती, भाजपकडून सदस्यीय समितीची नियुक्ती। समितीत किरेन रिजिजू, सुनील बन्सल, विनोद तावडे यांचा समावेश। निवडी संदर्भात लवकरच समिती नावांची शिफारस करणार। राज ठाकरेंच्या मराठीनंतर आता नितीश कुमारांची बिहारी घोषणा। शिक्षक भरतीमध्ये बिहारींनाच नोकरी मिळणार। बिहारमध्ये शिक्षक भरतीबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय। अंबरनाथमधनं एकाला एटीएसनं घेतलं ताब्यात। दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याचा संशय। एटीएस कडून अधिकचा तपास सुरू। ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीनं दूर करा। सर्व यंत्रणांनी समन्वय साधून परिसर वाहतूक कोंडी मुक्त करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश। हिंगोलीच्या भाटेगाव गावकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध। जमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना केला विरोध। पुण्यातल्या उत्तमनगर भागामध्ये पबजी खेळताना तरुणाकडनं गोळीबार। मित्रांना पिस्तूल दाखवण्याच्या नादात सुटली गोळी। गोळीबाराच्या घटनेत तरुण जखमी। 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। मालेगाव बॉम्बस्फोट निकाल प्रकरणी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा। पीडितांना न्याय मिळवून द्या। मायनॉरिटी डिफेन्स कमिटीची मागणी। समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ। जमिनीचा फेर मूल्यांकन रद्द करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी। अंबरनाथमध्ये बर्निंग दुचाकीचा थरार। काटई महामार्गावर धावत्या दुचाकीला लागली आग। आगीमध्ये दुचाकी जळून खाक। अमरावतीच्या अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन अंतर्गत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड। 15 आरोपींना अटक। 3,31,000चा मुद्देमाल जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।